पहिला संघ मी विनंती करतो की एमडी बॉयज या संघाला पहिलं प्राधान्य दिलं जात आहे। एमडी बॉयज बॉल आउट। कॅमेरामन समोर जरा साइडला राहायचंय सर्वांनी। यष्टी रक्षक जाऊ दे। एमडी बॉयज संघाचा अनिल आंग्रे गोलंदाजीवर येत आहेत। बॉल आउट होतोय। एमडी बॉयज संघाचा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो। कुरतडे गावाची कुरतडे प्रीमियर लीग पहिली तिसऱ्या पर्वाचा बॉल आउट। कोणता संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल? मात्र 3 संघाने प्रवेश केलाय। एक संघ 4 संघांमधून। अनिल आंग्रे पहिला चेंडू घेऊन इथे मात्र मिस होतोय। त्यानंतर आदित्य 11 संघ पहिला गोलंदाज। आदित्य 11 एमडी बॉयज ने पहिला चेंडू वरती गमावला गेलाय। प्रत्येक संघाला 3 चान्स दिले जातील। त्यानंतर आदित्य 11 संघाचा संगम पवार गोलंदाज। या आणि संगम पवार याने दांडी गोल केले। संगम पवार याने उडवलाय पहिल्या चेंडूवरती। आदित्य 11 या संघाचं खातं खोललं गेलंय। नवीन संघ अप्पा गुरु 11 नेक्स्ट अप्पा गुरु 11 या संघाला सांगतोय। पहिल्या प्रयास मध्ये आदित्य 11 तर्फे एक विकेट घेतली गेली। आता आलाय तो अप्पा गुरु 11च्या वतीनं निशांत कांबळे आयकॉन खेळाडू। पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कारण बॉल आउट म्हटलं की तुम्हाला माहित आहे तुमच्या गोलंदाजावर विश्वास पाहिजे आणि 3 गोलंदाज दिले गेलेत आणि निशांत टाकायला सुरुवात केली। चेंडू टाकला गेलाय आणि मला वाटतं पंचावन्न निर्णय घ्यायचा। काय झालंय? विकेट ना राजा आणि विकेट पहिल्या प्रयास मध्ये पहिली विकेट घेतली निशांत कडून। उत्कृष्ट असा यॉर्कर चेंडू मारला गेला आणि विकेट गेली। एमडी बॉयज असफल झाले, परंतु लक्षात घ्या मित्रांनो अजून 2 प्रयास आपल्याकडे आहेत आणि आता आलाय तो आरवी 11च्या वतीने श्रेयस कांबळे एक नामांकित असं व्यक्तिमत्व आयकॉन खेळाडू। श्रेयस पाहूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देत होते आणि लांब बट्ट्याने चेंडू आखून टप्प्यात चेंडू बीड झालेत। पहिला प्रयास संपलेला आहे आणि पहिल्या प्रयास मध्ये आदित्य 11 या संघाने एक नेम टिपलाय, तर अप्पा गुरु संघाचा एक नेम टिपलाय। दुसरा प्रयास परत एकदा एमडी बॉयज संघासाठी। एमडी बॉयज संघाने एक लॉस झालाय। करण नागवेकर येत आहेत। करण नागवेकर एक या पंचक्रोशी मधील मोठं नाव, परंतु आता आपला संघ अडचणीत। पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करतात करण नागवेकर एमडी बॉयज साठी। यावेळी एमडी बॉयज ने दुसरा सुद्धा चान्स गमावला गेलाय। त्यानंतर आदित्य 11 संघ आदित्य 11 संघाचा ओमकार सुर्वे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। दुसऱ्या चान्स साठी पहिल्या चान्स मध्ये नेम टिपला गेलाय संगम पवार याने। ओमकार सुर्वे आणि ओमकार सुर्वे याने सुद्धा गमावला गेलाय आणि आता दुसरा चान्स अप्पा गुरु 11 संघाला। धम्मभूत एक उगवता सितारा कुरतडे गावचा। निश्चित रूपाने या उगवत्या ताऱ्यावरती विश्वास ठेवला अप्पा गुरु 11 आणि पाहूया धम्मभूत कशा प्रकारे गोलंदाजी करतो। पहिल्या प्रयास मध्ये निशांत कांबळे यांनी एक विकेट घेतलेले आधी दुसरा प्रयास सुरू आहे आणि धावायला सुरुवात केली आणि चेंडू टाकलाय आणि दिशा भरकटले। हा फेल झालाय, वेध घेता आला नाही यष्टीचा आणि आता येतोय आरवी 11च्या वतीनं माझा मित्र अरविंद मांडवकर। एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व जो
प्रधानमंत्री सहायता निधीसाठी काम करणार असं व्यक्तिमत्व. मित्रांनो, कुठलीही अडचण आली तर अरविंदचा नंबर घ्या. मुंबई सारख्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये कोणाचा जर उपचार करायचा असेल तर त्याला सहकार्य करतो आणि धावायला सुरुवात केली. पाहूया प्रयासमध्ये विकेट घेतो का, आणि हा सुद्धा प्रयास असफल झालाय. दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा चेंडू यष्टीला लागू शकला नाहीये. दुसऱ्या प्रयासमध्ये टॉपर आहे तो म्हणजे कोणीच नाहीये. आणि तिसरा चान्स आणि लास्ट चान्स, दोनच संघ पुढे आहे. आदित्य 11 संघाने 2 चेंडू पेस केले आणि 1 विकेट उडवली आहे, तर आप्पा गुरिले संघाने 2 चेंडू पेस केले, 1 विकेट उडवले. हे 2 संघ टॉपर आहे. त्यानंतर आता परत एकदा लास्ट चान्स एमडी बॉयज या संघासाठी. विशाल एमडी बॉयज संघाकडून शेवटचा चान्स आणि गमावला गेला एमडी बॉयज या संघाने. शेवटचा चान्स इथे मात्र आदित्य 11 संघाला शेवटचा चान्स. मला वाटतं हर्षल कांबळे येत आहेत. आयकॉन खेळाडू पंचक्रोशीतील हर्षल कांबळे. शेवटचा चान्स, तिसरा आणि लास्ट चान्स हर्षल कांबळे पाहायला मिळेल. अंतिम चेंडू, अंतिम श्वास रोखला गेलाय, कारण पहिल्या प्रयास मध्ये झालेला आहे आणि शेवटचा प्रयास आणि भीड झालेत आणि आप्पा गुरिले साठी चान्स आहे. पाहूया, कारण त्यांनी जर विकेट घेतली तर पुढच्या फेरीत संघ सामील होणार आहे. आणि आता येणार मला वाटतं त्यांच्या वतीनं कोण येत होतं, पाहूया गोलंदाज, कारण अजूनही दबाव गोलंदाजावरतीच जाणार आहे, कारण दोघांचा एक एक विकेट गेले. सांगता येणार नाही अजून काय होईल ते. आणि आलेत आप्पा आपल्या संघाच्या वतीनं. जर का आपला विचार करायचा आहे पक्का, तर विकेटच घ्यावी लागेल, विकेटची वेध घ्यावी लागेल, तरच तुमचा संघ पुढच्या फेरीत दाखल होईल. परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. टप्प्यावर गोलंदाजी केली तरच बदल होऊ शकतो. आणि आप्पांनी देवाला नमस्कार केलाय. पाहूया देव पाहतो का ते, कारण मैदानात प्रयास करायचा असतो, प्रयत्नांना यश देत होता परमेश्वर. पाहूया, आणि आपण चेंडू झाले, मिस झालेत, आता टाई झाले दोघांमध्ये. पाहूया, परंतु आरवी 11 संघ सुद्धा अजून बाकी आहे, एक प्रयास बाकी आहे. त्यांनी जर विकेट घेतली तर तिघांमध्ये टाई होईल आणि पुन्हा प्रयास होईल. परंतु निश्चित रूपाने 2 संघामध्ये पुन्हा प्रयास होणार आहे. आणि येतोय तो अभिजित, आरवी 11च्या वतीनं अभिजित आगरे. हा सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज, ब्लॉक गोल मध्ये चेंडू मारण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज. निश्चित रूपाने माझ्या लोटेश्वर रुग्वेसाठी गोलंदाजी फलंदाजी करणारा असा खेळाडू आज आपल्या आरवीचं प्रतिनिधित्व करताना, आरवी 11चं प्रतिनिधित्व करताना कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहूया, कारण विकेटचा वेध घ्यायचा आहे. आणि क्षेत्ररक्षकाने त्याला सांगितलं आणि आखूड टप्प्याचा चेंडू फेल झालेला आहे. थँक्यू. 3 चान्स गमावले गेले आहेत, त्यातील 2 संघ मात्र आदित्य 11 संघाने आप्पा गुरी 11 या संघांना चान्स असेल. परंतु सर्वांना विनंती आहे की हे गोलंदाज आता ग्राह्य धरले जाणार नाही. आपले नवीन गोलंदाज 3 घेऊन यायचे आहेत. 3 नवीन गोलंदाज, 2च संघ एमडी बॉयज आणि आरवी 11 या संघ, 2 संघ मात्र या स्पर्धेतून पराभूत संघ झालेत. परंतु आता शेवटचा संघ कोणता संघ येईल, आदित्य 11 की आप्पा गुरी 11, या 2 संघांच्या दरम्यान ही क्वार्टर फायनलची लढत पाहायला मिळेल. बॉलआउट स्वरूपात कुर्तडे प्रीमियर लीगचा तळाल 2024 पर्व, 3ऱ्या पर्वाचा क्वालिफाय, शेवटचा क्वालिफाय संघ कोणता होईल याची आतुरता या सर्व मायबाप रसिक क्रिकेट प्रेमींना लागली. चला डिसाइड करायचं. 5 मिनिटं आपल्याला टाइम दिला जाईल. 5 मिनिटात आपले 3 गोलंदाज मैदानावरती पाठवायचं आहे. चला जास्त टाइम घेऊ नका. आप्पा गुरी 11 आणि आदित्य 11 लगेचच आपले 3 गोलंदाज पाठवायचे, एक एसटी रक्षक पाठवायचा आहे. आपल्याला 3 चान्स दिले जातील. या 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. जो संघ, कोणता संघ विजय होईल तो सरळ 4था सेमीफायनल मध्ये संघ दाखल होईल. आप्पा गुरु 11 संघाला विनंती असेल, आप्पा आणि गुरु दादा यांना विनंती असेल की आपला
तीन गोलंदाज आदित्य इलेव्हनचे तीन गोलंदाज झाले, एक यष्टीरक्षक आलाय. आपले लगेच तीन गोलंदाज एक यष्टीरक्षक पाठवायचा आहे. त्वरितच लगेचच आप्पा गुरु इलेव्हन या संघाला विनंती असेल की आपण लगेचच पाठवा त्वरित. जास्त टाइम घ्यायचा नाही मित्रांनो. आम्ही तुम्हाला 1 घंटा आधीच सांगितलं होतं, त्यापूर्वी तुम्ही गोलंदाज तयार करायचे होते. लगेचच पाठवा. आत्ताचे गोलंदाज ग्राह्य धरले जाणार नाही. नवीन गोलंदाज पाहिजे, नवीन यष्टीरक्षक पाहिजे. यष्टीरक्षक चालू शकतो परंतु गोलंदाज नवीन पाहिजे. चला लगेच आप्पा गुरु इलेव्हन विनंती आहे आपल्याला, लगेच डिसिजन घ्या आणि पाठवा मैदानात लगेचच. दोन संघ एमडी बॉयज आणि आरवी इलेव्हन संघ या स्पर्धेतून माघारी परततोय. तर शेवटचा संघ कोणता? आप्पा गुरु इलेव्हन संघ आपल्याला वारंवार सूचना करण्यात येते, लवकरात लवकर पाठवायचे आपले गोलंदाज. आप्पा गुरु इलेव्हन प्रदीप आगरे, गुरुदादा पालवकर आपले गोलंदाज पाठवा लवकरात लवकर. शेवटचे तीन गोलंदाज दुसरा चान्स दिला जातोय. तेथील दोन संघ आलेत. आदित्य इलेव्हन एक बाजूला असेल, रघुशेठ पवार यांचा संघ आपण मैदानावरती पाहतोय, आणि एक बाजूला आप्पा गुरु इलेव्हन हा संघ पाहतोय. या दोन संघांच्या दरम्यान क्वार्टर फायनलची लढत पाहायला मिळते. चला लगेचच, चला पहिला चान्स मी देतो आदित्य इलेव्हन या संघाला. आदित्य इलेव्हन संघाचा गोलंदाज येऊ दे. आदित्य इलेव्हन संघाचा गोलंदाज. चला आदित्य इलेव्हन एक गोलंदाज यष्टीरक्षक आपलं काम बजावेल. गोलंदाज येऊ द्या. आदित्य इलेव्हन संघाचा पहिला गोलंदाज. दुसऱ्या चान्स मधील पहिला चान्स दिला जातोय. गौरव आंबर्डेकर, जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. गौरव आंबर्डेकर गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. कोणता संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल? गौरव आंबर्डेकर हाही सुद्धा नावाजलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरे हाताचा गोलंदाज गौरव आंबर्डेकर पाहायला मिळतोय. जरा साईडला राहायचं, आपण कॅमेरा समोर चालू आहे. रोहन कुरतडकर आपण इकडे यायचं. तर गौरव आंबर्डेकर पहिला चान्स आपल्यासाठी आदित्य इलेव्हन संघासाठी दिला जातोय. आणि मात्र इथे गमावला गेलाय. गौरव आंबर्डेकर आदित्य इलेव्हन या संघाने पहिला चान्स गमावला गेलाय. तर आप्पा गुरु इलेव्हन संघाला पहिला चान्स. गोलंदाज येऊ द्या. नक्कीच प्रदीप आगरे आयकॉन खेळाडू, प्रदीप आगरे येतोय. आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. कुर्तडे गावचा एक नामांत असा खेळाडू प्रदीप आगरे पाहायला मिळेल. पहिला चान्स आप्पा गुरु इलेव्हन संघाला. प्रदीप आगरे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. पहिला चान्स. इथे मात्र आप्पा गुरु इलेव्हन या संघाने सुद्धा पहिला चान्स गमावलाय. परत एकदा दुसरा चान्स आदित्य इलेव्हन या संघाला. सर्व प्रेक्षकांना आतुरता लागली की कोणता संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल. प्रथमेश आलाय नवीन गोलंदाज आदित्य इलेव्हन संघाकडून. दुसरा चान्स घेऊन प्रथमेश. यावेळी थोडासा मिस होतोय. दुसरा चान्स सुद्धा गमावला गेलाय आदित्य इलेव्हन या संघाने. नवीन गोलंदाज आप्पा गुरु इलेव्हन या संघाकडून दुसरा चान्स दिला जातोय पार्थ भाटकर याला. पार्थ भाटकर आपल्याला पाहायला मिळेल. छोटासा रनअप घेऊन दुसरा चान्स आप्पा गुरु इलेव्हन या संघाकडून. धावणे चालू केलंय, 55 पार केलंय, मात्र मिस झालाय. आज सुद्धा म्हणजेच काय दोन्ही चान्स दोन्ही संघाने गमावलाय. अत्रा मात्र शेवटचा चान्स आपल्याला पाहायला मिळेल. थोडस सर्व कमिटी मेंबर परत पंचांचा निर्णय येतोय काय पाहूया आपण. थोडस डिसिजन चालू आहे.
धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद. जरा एकदम घासाघाशी सुरू आहे दोन्ही संघांमध्ये. संघाने ऐकून घ्यायचंय, संघ मालक आणि कॅप्टन दोन्ही संघ. आता या चान्स मध्ये जर कोणी विकेट हिट केली नाही त्याच्यामुळे निर्णय हा नंतर सुपर ओव्हर वरती होईल. ठीक आहे, आताच क्लिअर करायचं, नाहीतर मग सुपर ओव्हर खेळायला तयार राहायचं. ठीक आहे, क्लिअर आहे. प्रज्योत अंतिम अंतिम चेंडू, शेवटचा चान्स. जर गमावला गेला तर सुपर ओव्हर होईल. प्रज्योत कांबळे ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळतील. अंतिम चान्स आदित्य इलेव्हन संघाकडून प्रज्योत, आणि मात्र गमावला गेलाय. प्रज्योत यांनी शेवटचा चान्स. आता मात्र आप्पा गुरी इलेव्हन यांचा शेवटचा चान्स घेऊन येत आहेत. संघ मालक स्वतःहून आप्पा गुरी इलेव्हन संघाचे गुरु पालवकर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चान्स, कोणता संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल? गुरु पालवकर ऑन बॉलिंग मार, राईट ग्राउंड विकेट, डाऊन चालू केलंय, पंचांना पार केलाय. इथे मात्र गमावला गेलाय. आता मात्र सामन्यामध्ये मजा आहे. सुपर ओव्हर पाहायला मिळेल. कुर्तने प्रीमियर लीगचा हा करार 2024 पर्व तिसऱ्या पर्वाचा सुपर ओव्हर क्वार्टर फायनलचा सामना. टॉस साठी यायचंय. गुरु पालवकर आपल्याला विनंती, मैदानावरती टॉस होऊ द्या.